सर्वांना नमस्कार. आता काही दिवसातच परीक्षा चालू होणार आहेत. गेल्या वर्षी जी संकलित मूल्यमापन परीक्षा सत्र 2 ची झाली होती त्यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न होते आणि त्याची उत्तर कशी लिहायची हे आपण पाहणार आहोत. कारण का गणित हा विषय तुम्हाला माहित आहे की जेवढा आपण गणिताचा सराव करू तेवढा आपल्याला गणिताचा पेपर सोपा जात असतो. तर आज पाहूया आपण इयत्ता 6वी ची गणित विषयाची प्रश्नपत्रिका. गुण आहेत 40. तर या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक जो पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. रिकामी जागा जी आहे, बँक ही पैशाचा व्यवहार करणारी सरकारमान्य संस्था असते. तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला, बँक आणि शाळा. तर उत्तराचा आहे बँक. वृत्तचितीला 2 वर्तुळाकार कडा असतात. या ठिकाणी बघा, पर्यायातून आपल्याला निवडून द्यायचे 2. कंपासचा उपयोग करून लंब दुभाजक काढता येतो. कंपास हे उत्तर आहे. आणि याचं वाचन जे आहे 1-2, याचे वाचन 1-2 असं केलं जातं. तर सुरुवातीला जो शब्द असतो तो शब्द अगोदर म्हणायचा असतो आणि नंतर दुसरा. पुढचा प्रश्न पाहूयात. ब, खालील माहिती अक्षर वापरून लिहा. तर पहिला प्रश्न आहे, एक संख्या व 3 यांची बेरीज. म्हणजे आपल्याला एक संख्या माहित नाही, मग त्याच्याऐवजी आपण काय घेतलेलं आहे, x घेतलेला आहे व बेरीज म्हटलेला आहे, म्हणून अधिक चिन्ह आणि 3 या पद्धतीने समीकरण तयार होत आहे. 15 आणि 1 संख्यांचा गुणाकार. 15 ही संख्या घेतली आहे, जी संख्या माहित नाही त्याच्याऐवजी आपण x घेतो. आता गुणाकार आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी याच्या मधोमध जर 15 आणि 1 च्या मधोमध गुणाकार नाही चिन्ह दिलं तरी चालेल. अशा पद्धतीने पण याचं उत्तर लिहितात. काय चुकी बरोबर दिल्या. त्रिकोणाचे शिरोबिंदू, बाजू व कोन यांना त्रिकोणाचे घटक म्हणतात. हे बरोबर आहे. चौकोनाच्या 4 कोणांच्या मापांची बेरीज 360 असते. हे पण बरोबर आहे. चौकोनाची जर तुम्ही सर्व कोणांची बेरीज केलीत 90 90 90 90 अशा प्रकारे 360 बेरीज होते. पुढचा प्रश्न बघूया. खालील उपप्रश्न सोडवा. फक्त 12 गुणांचा प्रश्न आहे. खालील समीकरणे सोडवा. y - 5 बरोबर 1 असं दिलेलं आहे. y - 5 बरोबर 1 असल्यानंतर आपल्याला y ची किंमत काढायची आहे. म्हणून y हा डाव्या बाजूला ठेवलेला आहे आणि या ठिकाणी 5 जे आहेत -5 ते उजवीकडे गेल्यानंतर +5 होणार आहेत. म्हणून समीकरण काय तयार होईल, y बरोबर 1 + 5 आणि या दोघांची बेरीज केल्यानंतर y बरोबर 6 एवढं उत्तर येईल. त्याच्यामध्ये दुसरा उपाकडा आहे बघा, p/4 बरोबर 9. याच पद्धतीनं बघा, या ठिकाणी आपल्याला p ची किंमत काढायची आहे. मग p ची किंमत काढण्यासाठी ती संख्या डावीकडे घेतलेली आहे आणि हे 4 इथं भागण्यासाठी आहेत. उजवीकडे गेल्यानंतर त्याचा गुणाकार होणार. मग गुणाकार केल्यानंतर 9 × 4 बरोबर p ची किंमत येणार आहे 36. ज्यावेळेस आपण एखादी संख्या उजवीकडे नेत असतो त्यावेळेस विरुद्ध क्रिया होत असते. अधिक असेल तर वजा होते, वजा असेल तर अधिक होते, गुणाकार असेल तर भागाकार होतो, भागाकार असेल तर गुणाकार होतो. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असणारे गुणोत्तर काढा. 15 मिनिटे 1 तास. तर पहिल्या राशीची दुसऱ्या राशी सांगितलेलं आहे. 15 मिनिटं दिलेले आहेत आणि इकडे 1 तास दिलेला आहे. तर आपल्याला सर्वप्रथम जे एकक आहे मिनिट आणि इथं तास, तर आपल्याला या ठिकाणी मिनिट करून घ्यायचं आहे. मग 15 मिनिटं तसेच ठेवायचे आहेत आणि तासाचे मिनिटमध्ये रूपांतर केल्यानंतर 1 तासामध्ये 60 मिनिटं असतात. मग आपल्याला गुणोत्तर काढायचं. आता गुणोत्तर काढताना पहिली रास काय आहे 15 मिनिटे, म्हणून आपण हे अंशस्थानी घ्यायचं आहे. आणि दुसरी रास काय झाली 60, म्हणून छेदस्थानी घ्यायचा आहे. त्यांचा जर भागाकार केला 15 × 1 = 15, 15 × 4 = 60, तर आपल्याला गुणोत्तर असं मिळणार आहे 1:4 या पद्धतीने. पुढचा आहे 30 लिटर आणि 24 लिटर. इथे एकक एकसारखेच आहेत
म्हणून पहिला रास आहे 30 आणि दुसरी रास आहे 24. जर याला आपण 6 भागलं, 6 पंच 30, 6 चौक 24, असं 5 4 असं गुणोत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, 10 किलोग्रॅम तांदळाची किंमत 325 रुपये आहे, तर 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत काढा. तर आपल्याला 10 किलोग्रॅम तांदळाची किंमत दिलेली आहे, आपल्याला 1 किलोची किंमत काढायची आहे. मग 10 किलो तांदळाची किंमत आहे 325 भागिले 10 केल्यानंतर 1 किलो तांदळाची आपल्याला किंमत मिळणार आहे. आता आपल्याला पाहिजे किती? 8 किलोग्राम तांदळाची किंमत. मग 32.5 गुणिले 8 असं केल्यानंतर उत्तर येणार आहे 260. म्हणजे 8 किलो तांदळाची किंमत 260 हा गुणाकार व्यवस्थित करून घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, एका गावातील 5,775 लोकांपैकी 5,448 लोक साक्षर आहेत, तर त्या गावाची साक्षरता किती टक्के आहे? तर आपल्याला या ठिकाणी साक्षरतेची टक्केवारी काढायची आहे. तर एकूण संख्या आहे 5,675 आणि साक्षर लोक आहेत 5,448. आता टक्केवारी काढत असताना सूत्र आहे बघा, एकूण जी संख्या आहे ती आपल्याला छेदस्थानी घ्यायची आहे आणि जेवढे लोक साक्षर आहेत ते अंशस्थानी घ्यायचे आणि गुणिले 100 या पद्धतीने केल्यानंतर पहा या ठिकाणी 5,448ला 100 गुणल्यानंतर 5,44,800 अशा पद्धतीची किंमत येते आणि छेदस्थानी 5,675. आता याला तुम्ही प्रथमतः दोन्ही संख्येला एकाच कोणत्या तरी संख्येने भाग घालवायचा आहे. तर सोप्या पहिले 5ने भाग घालून घ्यावा, किंवा तुम्हाला 25चा पाढा असेल तर 25चा भाग घालवा. तुम्हाला कारण का माहिती आहे की एकक स्थानी 0 आणि 5 हे अंक असतील तर 5ने त्याला निश्चित भाग जातो. अशा पद्धतीनं साक्षरतेचं प्रमाण येणार आहे 96% साक्षरता आहे, त्या गावची 96% साक्षरता आहे. पुढचा प्रश्न आहे, शेजारील चौकोनाच्या लगतच्या कोणाच्या जोड्या लिहा. लगतचे कोण पाहिजेत? तर या ठिकाणी कोण ए, कोण बी, कोण डी, कोण सी तुम्ही अजून लिहू शकता. कोण ए ला लगतचा कोण ए डी सुद्धा डी सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर कोण सी ला बी सुद्धा होऊ शकतो. अशा पद्धतीने लगतच्या जोड्या होऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे, दुकानदाराने एक सायकल 3,000 रुपयांना खरेदी केली व तीच सायकल 3,400 रुपयांना विकली, तर त्याला किती नफा झाला? नफ्याचं सूत्र आहे बघा, विक्री किंमत वजा खरेदीची किंमत. विक्री किंमत आहे 3,400 आणि खरेदीची 3,000 झालेला आहे त्याला 400. त्या दुकानदाराला 400 रुपये नफा झाला. पुढे आहे प्रश्न बघा कसा आहे, बँकेत खाते उघडण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? तर तुम्ही कधी खाते उघडण्यासाठी गेला असाल तर तुम्हाला लक्षात येईल, बँकेत खाते उघडण्यासाठी महत्त्वपूर्ण जे डॉक्युमेंट आहेत ते म्हणजे आधार कार्ड, त्यानंतर फोटो आणि व तुमची स्वाक्षरी त्या ठिकाणी लागते. पॅन कार्डची आवश्यकता असते, वीज बिल पावतीची आवश्यकता असते, बोनाफाईड सर्टिफिकेटची आवश्यकता असते. परंतु हे जर असेल पूर्ण तर याची काही आवश्यकता नसते, काही कारणास्तव ते भासू शकतं. तर अशा पद्धतीने या गोष्टींची आवश्यकता असते. पुढचा प्रश्न, खालील त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दिलेल्या आहेत, त्यावरून त्रिकोणाचा प्रकार लिहा. 3 सेमी, 4 सेमी, 5 सेमी. म्हणजे या ठिकाणी आपण जर असा त्रिकोण काढला तर प्रत्येक बाजू वेगवेगळी आहे. काय वेगवेगळे आहे म्हणजेच काय, हा विषमभुज त्रिकोण आहे. कोणता? विषमभुज त्रिकोण आहे. पुढे पहा, 4.3 सेमी, 4.3 सेमी, 4.3 सेमी. म्हणजे त्रिकोणाच्या सर्व ज्या बाजू आहेत त्या समान आहेत, म्हणून त्याला काय म्हणलं जातं? समभुज त्रिकोण. पुढचा प्रश्न आहे, 5.5 सेमी लांबीचा रेख ए बी काढून तो कंपास व पट्टीच्या साहाय्याने दुभागा. आता पट्टीच्या साहाय्याने तुम्हाला प्रथम
5.5 हा एक रेषाखंड काढून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी बघा हा 5.5 लांबीचा रेषाखंड काढलेला आहे. त्यानंतर दुभागण्यासाठी तुम्हाला कंपास घ्यायचा आहे. ते कंपासचं एक टोक ए वरती ठेवायचं आहे आणि दुसरं जे सिस पेन्सिल लावलेलं टोक आहे त्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतल्यानंतर आपल्याला या बाजूला एक असा कंस करायचा आहे, या बाजूला एक कंस करायचा आहे. तेच लोखंडी टोक आता बी या टोकावर ठेवायचं आहे आणि सिस पेन्सिलनं या एक ठिकाणी असा कंस करायचा आहे, इकडे एक कंस करायचा आणि पट्टीच्या साहाय्याने बरोबर ही मधली रेष मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हा रेषाखंड दुभागता येईल. पुढचा प्रश्न, आकृतीला नावे द्या. ही कोणाची आकृती आहे? कोण आहे म्हणजे शंकू आहे. तर हा शिरोबिंदू आहे, हा वक्रपृष्ठ आहे आणि हा खालचा पाया आहे. पुढचा प्रश्न आहे, त्रिकोण ABCD काढावं, त्यावरून प्रश्नाची उत्तरे लिहा. आपल्याला प्रथम चौकोन ABCD काढायचा आहे. या ठिकाणी मी चौकोन सांगितलेला आहे, म्हणजे काढायला सांगितलेला आहे. याचा अर्थ आपल्याला 4 कोन पाहिजे आहेत. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला आकृती काढता येईल इथं दिसल्याप्रमाणे. आता कर्णांची नावे लिहा. कर्ण कोणते आहेत पहा. या ठिकाणी हे ज्या रेषा आहेत त्याला कर्ण म्हटलं जातं. तर कर्णांची नावे, कर्ण AC म्हणजे हा AC कर्ण येणार आहे. त्यानंतर कर्ण आहे BD, तर या ठिकाणी हा BD कर्ण आहे. पुढचा प्रश्न विचारला त्यामध्ये सम्मुख बाजूंच्या कोड्याला. सम्मुख बाजू म्हणजे समोरील बाजू. सम्मुख बाजू AB बरोबर DC म्हणजे AB ला DC आहे आणि AD ला BC आहे. AD जे आहे याला BC अशा सम्मुख बाजू येणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करावं, त्रिकोणाचे प्रकार लिहा. तर आपल्याला आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर या ठिकाणी काटकोनाचं चित्र दिसत आहे. याचा अर्थ हा काटकोन आहे. या ठिकाणी हा कोन जो दिलेला आहे 125 डिग्रीचा आहे, म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त आहे. तर 90 अंशापेक्षा जास्त असणाऱ्या कोणाला काय म्हणायचं? विशाल कोन असं म्हटलं जातं. ज्या कोणाची माप 90 असते त्याला काटकोन म्हणतात आणि 90 पेक्षा जास्त असेल तर विशाल कोन आणि 90 पेक्षा कमी असेल तर लघु कोन. तर या ठिकाणी ही सर्व कोन पहा 90 पेक्षा कमी आहेत, म्हणून हा शेवटचा प्रकार काय आहे? लघु कोन आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, नीट बघा. माहितीच्या आधारे शेकडा नफ्याचे व शेकडा तोट्याचे शाब्दिक उदाहरण तयार करा व सोडवा. खरेदी किंमत दिली आहे 2000 आणि विक्री किंमत दिलेली आहे 1900 रुपये. तर आपण एक उदाहरण तयार केलेले आहे. एका दुकानदाराने 2000 रुपयास घेतलेली वस्तू 1900 रुपयांना विकली, तर त्याला किती शेकडा तोटा झाला? तर शेकडा तोट्याचं या ठिकाणी मी सूत्र लिहिलेलं आहे. शेकडा तोटा बरोबर तोटा गुणिले 100 भागिले खरेदीची किंमत. आपण या ठिकाणी खरेदीची किंमत आहे 2000, विक्रीची किंमत आहे 1900, म्हणून तोटा काढून घेतला. तोटा किती झाला? 100. मग या ठिकाणी 100 गुणिले या ठिकाणचे 100 ते इथं आलेले आहेत 100 आणि भागिले खरेदीची किंमत. खरेदीची किंमत किती होती आपली? 2000. तर इथं 2000. मग हे गणित सोडवल्यानंतर पहा या ठिकाणी ह्या शून्याला हा शून्य जातो, ह्या शून्याला हा शून्य जातो, ह्या शून्याला हा शून्य जातो, ह्या शून्याला हा शून्य जातो. म्हणजे हे 3 शून्य जे आहेत हे वरचे 3 शून्य गेलेले आहेत. आता छेदाच्या ठिकाणी 2 राहिलेले आहेत. मग दोनाच्या पाड्यामध्ये आपण 2चा भाग 10ला जातो, म्हणून इथं 5% तोटा झालेला आहे. अशा पद्धतीने याचं उत्तर सोडू शकता. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या किमती समीकरणाच्या उकल्या आहेत का ते ठरवा. समीकरण या ठिकाणी दिलेले, चलाची किंमत दिलेली आहे की नाही फक्त सांगायचं आपल्याला, ते ठरवायचे. आता y-3 बरोबर 11 म्हणजे बरोबरचं चिन्ह जे आहे त्याच्या डाव्या बाजूला पण 11 आहेत, उजव्या बाजूला पण 11 आहेत, म्हणजे y-3 म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी किती मधून 3 घालवल्यानंतर 11 येतात? तर आपल्याला हे सोडवल्यानंतर बघा या ठिकाणी 14 मधून जर आपण 3 घालवलं तर किती येतील?
11, म्हणून इथं वायची किंमत 3 दिलेली आहे, तर हे नाही येणार आहे. याच ठिकाणी हे बघा 17 बरोबर n अधिक 7, म्हणजे उजवीकडे पण 17 पाहिजेत, डावीकडे पण 17 पाहिजेत. तर या ठिकाणी उजवीकडे 17 येण्यासाठी यांची किंमत आपल्याला किती घ्यावी लागणार आहे? 10 अधिक 7 बरोबर 17, म्हणजे इथं बरोबर आहे, म्हणजे हे उकल आहे. पुढं आहे 30 बरोबर 5x म्हणजे इथं 5 गुणिले x आहे, तर x ची किंमत आपल्याला काढायची, म्हणजे इकडे 30 आहे. कितीनं गुणल्यानंतर 5ला 30 येणार आहे? तर 6 गुणल्यानंतर, परंतु इथं x बरोबर 4 दिलेलं आहे, म्हणजे उकल नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे समीकरण सोडून घ्यायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4 आहे. खालील पैकी 2 उपप्रश्न सोडवा. अहमद चाचांनी बँकेकडून 25,000 रुपये कर्ज घेतले. व्याजाचा दर साल 12% असल्यास एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील? तर या ठिकाणी सरळ व्याज आहे. सरळ व्याजाचं सूत्र असं लिहून घेतल्यानंतर म गुणिले द गुणिले क, म्हणजे म म्हणजे मुद्दल किती आहे? तर 25,000, म्हणून 25,000 या ठिकाणी लिहिले आहेत. दर किती सांगितलेला आहे? दर 12%, म्हणजे इथं 12% घेतलेला आहे. आणि किती वर्षासाठी सांगितलेलं आहे? तर एका वर्षासाठी, म्हणजे इथं एक घेतलेला आहे कालावधी, आणि भागिले 100. अशा पद्धतीने हे सोडवल्यानंतर बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेलेले आहेत, म्हणजे राहिले काय वरती 250 गुणिले 12 गुणिले 1 यांचा जर गुणाकार केला तर 3,000 रुपये येते, म्हणजे हे व्याज झालं. म्हणजे व्याजासहित आपल्याला त्या बँकेला पैसे द्यावे लागणार आहेत. म्हणजे मुद्दल घेतलेली होती 25,000 आणि त्याच्यामध्ये 3,000 मिळवल्यानंतर 28,000 रुपये आपल्याला बँकेला परत द्यावे लागणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, खाली सारणी पूर्ण करा. तर इथं तुम्हाला आकृत्या दिलेल्या आहेत. ह्या आकृत्या ज्या आहेत त्यांना पृष्ठे किती आणि कडा किती असं विचारलेलं आहे. एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इथं वृत्तचित्तीचं उदाहरण दिलेलं आहे, त्याला पृष्ठ आहे 1च. तर या ठिकाणी बघा शंकू दिलेला आहे. शंकूला पृष्ठे किती असतात? तर एक गोलाकार असा कर्वड स्वरूपाचा पृष्ठभाग असतो आणि एक सपाट, म्हणजे हा खालचा असतो. आणि कडा किती असतात? तर एकच गोलाकार कडा असते. षटकोन चित्तीचं पाहूयात. षटकोन जो आहे त्याला पृष्ठे असतात 8 आणि कडा असतात 18. त्यानंतर गोलाला एकच कर्वड असतो, एकच पृष्ठ असतं आणि कडा त्याला नसतात. त्यानंतर पंचकोन चिती आहे. पंचकोन चितीला 7 पृष्ठे असतात आणि 15 कडा असतात. पुढे जाऊयात. संभाजीरावांनी एक यंत्र 80,000 रुपयास कारखान्यातून खरेदी केले. ते यंत्र आणताना त्यांना 1,600 रुपये कर भरावा लागला, 800 रुपये वाहतूक खर्च आला व 300 रुपये हमाली द्यावी लागली. हे यंत्र त्यांनी 1,00,000 रुपयास विकले तर त्यांना किती नफा झाला? तर यंत्र खरेदीचा एकूण खर्च दिलाय तुम्हाला, फक्त रिकाम्या जागा फक्त व्यवस्थित भरायच्यात. यंत्राची किंमत, कर, वाहतूक खर्च आणि हमाली, अशा पद्धतीने. यंत्राची किंमत झाली 80,000, कर त्यांना 1,600 रुपये भरावा लागलेला आहे. या ठिकाणी उदाहरणात दिलेले आहेत. या ठिकाणी उदाहरणात तुम्हाला दिलेलेच आहेत. 1,600 रुपये त्यांना कर भरावा लागला. हे 1,600 रुपये, 800 रुपये वाहतूक खर्च आलेला आहे. हमाली त्यांना बघा या ठिकाणी हमाली 300 रुपये द्यावी लागलेली आहे. अशा पद्धतीनं माहिती भरून घेतल्यानंतर या सर्वांची बेरीज केल्यानंतर 82,700 हे उत्तर येतं. म्हणजे एकूण खरेदीची किंमत झाली त्यांची 82,700 रुपये. आता नफा आपल्याला काढायचा आहे. नफ्याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग 1,00,000 रुपयाची खरेदी आहे, सॉरी विक्री आहे, आणि खरेदी किती आहे? 82,700 रुपयाची. तर त्यांना एकूण नफा जो आहे 17,300 रुपये झालेला आहे. या व्यवहारात त्यांना 17,300 रुपये नफा झालेला आहे. अशा पद्धतीने आपण ही गणिताची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.